कंपनी जैसे सुनावने के बाद कंपनी याद आती, अगर ऐसी बात है तो आज विराज में जो काम कर रहे लोग वो स्थानिक नहीं है। विराज के जो चेयरमैन है वो स्थानिक है, चेयरमैन स्थानिक है, वो बोईसर के है। तुम्ही जसं आता म्हटलं ना की प्रदूषण महामंडळाकडून ज्या एखाद्या वेळी आमच्याकडून एखादी दुसऱ्या प्लांटमध्ये, कारण ज्यावेळी कंपनी चालते त्यावेळी ॲक्सिडेंटल इमिशन्स झाले आणि ते निदर्शनास आणून दिले तर प्रदूषण महामंडळ त्यावरती कारवाई करते, त्यांचा कारवाईचा पार्ट आहे। आणि त्यांच्यामध्ये जे सजेशन्स त्यांनी करतात की हे तुम्ही करून घ्या, त्याच्याप्रमाणे आपण त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याची त्यांना दखल त्यांनी घेतल्यानंतर मगच ते सुरू होतं। हा तर कायद्याची प्रक्रिया आहे, त्यातलाच आम्ही पार्ट आहे, आम्ही त्याला अपवाद नाही आहे। घेतली जाते त्यामध्ये ARP सिस्टम आपण लावतोय, ज्यामुळं पाणी कारण पाणी उत्सर्जितच होणार नाही तर बोरवेलमध्ये कुठे किंवा पाण्यामध्ये कुठे जाणार नाही। जो रूल आहे त्यामध्ये आपल्या इंडस्ट्रीच्या 10 किलोमीटरच्या रेडियसला प्राधान्य द्यायचं असतं। पालघर जिल्हा कुठे गेला तुम्ही जे म्हणताय, आम्ही मंत्र्यांच्या ज्या एनजीओ आहेत त्यांना तुम्ही मदत करताय। तुम्ही मला प्रश्न विचारा, मला आन्सर करू द्या प्लीज। तुम्ही मला जसं विचारलं 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला प्राधान्य द्यायचं असतं। जिल्हा स्तरावरती ही आपण पालघर जिल्ह्यामध्येही CSR ॲक्टिव्हिटीला प्राधान्य द्यावं लागतं। त्यानंतर स्टेट लेवल, आज तुम्ही विरासाठी हा विचारताय, रिलायन्सचा प्रकल्प आहे कुठे आणि वनतारा आहे कुठे, सगळ्या माहिती आहे। मला सांगितलं तुमच्या सगळ्या प्रश्नाची जी आम्ही आता काही प्रश्नाची उत्तरे जी देऊ शकलो नाही ती नोट करून तुम्हाला या ते प्रेस नोट मी सादर करतो। ते 30 मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या EIA नोटिफिकेशनच्या आधारावरती होत असते। याचा डिसिजन हे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि MPCB घेते। आम्ही त्यामध्ये एक पार्टी आहोत, तुमच्यासारखेच आम्ही पण आहोत, आम्ही पण तिथे तेच असणार आहे। जनसुनावणी हा जनतेचा अधिकार आहे, आम्ही तिथे फक्त जसं उभं केलं जातं ना तसं जज ते 3 जण असणार ते जज असणार आहे, आम्ही पार्टी आहे तिथे।